सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 31 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आज संडे होता आणि राणीनं स्वतः होऊन आज नॉनव्हेजमध्ये फिश आणि चिकन केलं होतं. रोहितला फिश आवडत नव्हते कारण त्याला माशांची ॲलर्जी होती आणि आता त्यानं कधीतरी पाठीमागे तिला सगळ्यांसमोर नमस्कार करायला लावला ना. आणि माझी बायको माझ्यावर किती प्रेम करते आणि माझा किती रिस्पेक्ट करते असा देखावा केला होता. तसंच आता मी केलेले मासे तुम्ही खा, तुम्हाला काहीच होणार नाही आणि माझ्यावर किती प्रेम आहे हे सिद्ध करा असा देखावा राणीनं क्रिएट केला आणि त्याचा बदला घ्यायचा होता तिला. राणीनं आता रोहितच्या प्लेटमध्ये मासे वाढले आणि रोहितनं खूप वाईट तोंड केलं. जानकी म्हणे, रोहित सांभाळून रे बाबा, तुला माहीत आहे ना लहानपणी तुला किती त्रास झाला होता. तेव्हापासून तू माशाचं नावही काढत नाही. आणि राहुल म्हणाला, पण आता रोहित खाणार आणि त्याला काहीच त्रास होणार नाही कारण प्रेम आहे ना त्याचं राणीवर आणि प्रेमानं वाढलेली केलेली एकही गोष्ट कधीच त्रास देत नाही. राणी, तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे बघ. रोहितला काहीही होणार नाही असं म्हणून राहुलनं रोहितच्या खांद्यावर हात ठेवला आणि मल्हारराव म्हणाले, अरे वा, मी तर कधीच स्वप्नातही असा विचार केला नव्हता की आमचे मधले चिरंजीव इतके सुतासारखे सरळ होतील. रोहित, तुझ्यातला हा बदल मला खूप आवडला. तू चक्क बायकोच्या आग्रहाखातर आणि तिच्या प्रेमाखातर इतकं वर्ष जे केलं नाही ते करशील. आणि बघ जानकी, आताही तुला त्यांच्यावर संशय येतोय का की ते आपल्याला फसवतात. आणि जानकी म्हणाली, नाही हो, आता कशाला मला संशय येईल. कोणीतरी इतकं हट्टी माणूस आपला एखाद्यासाठी हट्ट सोडतं त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं एकमेकांबद्दल, एकमेकांच्या मनात. आणि आता हे ऐकलं तसं राणीनं रोहितकडे बघितलं आणि खरंच तो इतका हट्टी, पण आता मी म्हणते म्हणून मासे खाणार का आणि त्यांना त्रास झाला तर, असा तिने विचार केला. आणि राणी म्हणाली, मी काय म्हणते, मी म्हणते म्हणून नका खाऊ, तुम्हाला खरंच त्रास होईल. असं म्हणून ती त्याच्या समोरची प्लेट उचलायला गेली. तसा रोहित तिचा हात बाजूला करत म्हणाला, नको, मी आता हेच खाणार आणि बघू दे सगळ्यांना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. राणी आता गप्प झाली आणि हे ऐकून खरंच सपनाला खूप खूप राग येत होता त्याचा. आणि असं काय आहे राणीमध्ये जे तो तिच्यावर इतक्या कमी वेळात इतकं प्रेम करतोय हेच तिला कळेना. तिनं आता रागातच राणीकडे आणि रोहितकडे बघायला सुरुवात केली. आणि राहुल तिला म्हणाला, सपना, अगं मला रस्सा वाढ. तशी सपना बाणावर आली आणि हो म्हणाली. आणि मग दुसरी वाटी रोहितसाठी वाढली आणि म्हणाली, रोहित भाऊजी हे घ्या. आणि रोहित म्हणाला, नको, मला प्रत्येक गोष्ट माझी बायको देईल म्हणजे मला त्रास होणार नाही. हो ना राणी. असं म्हणून त्यानं राणीकडे बघितलं आणि राणी खाली बघायला लागली. मग तिनं रोहितला वेगळी वाटी भरून दिला रस्सा. सपनानं आता ती वाटी उचलली आणि पटकन रागात पातेल्यात रिकामी केली आणि हाताची घडी घालून उभा राहिली. आता मल्हारराव आणि राहुलने जेवायला सुरुवात सुद्धा केली, पण रोहितचं काही धाडस होईना माशाला हात लावायला. आणि राहुल राणीची तारीफ करत म्हणाला, वाह, क्या बात है आई. आणि राणी, आजपासून मी असा निर्णय घेतोय की मी बाहेर फिश खाणार नाही. खाल्ले तर घरीच खाणार आणि राणीच्या हातचेच खाणार. अगं, तू सेम टू सेम कोकणातल्यासारखे फिश केले आहेत. आणि मल्हारराव सुद्धा म्हणाले, हो हो, अगदी खरं. आणि राणी, खरंच तुझ्या हातात ना अन्नपूर्ण आहे. राणीचं कौतुक ऐकून आता सपनाला राग येत होता, पण तिच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. पण काय करणार, पुरुष मंडळी जेवल्याशिवाय ती जेवणार नव्हती. आणि सपना रोहितला म्हणाली, भाऊजी, तुम्ही का थांबलात, खा ना, पण सांभाळून बरं का. कसं असतं ना, ॲलर्जी ती ॲलर्जीच असते.
असं एकमेकांवर खूप प्रेम असलं म्हणून ती व्हायची थांबत नसते. होणाऱ्या गोष्टी होतच असतात. असं सपनानं रोहितला टोमणा मारला. आणि रोहित सपनाकडे रागात बघून म्हणाला, वहिनी, तुम्हाला बघायचं ना तर बघाच. आणि आज सिद्ध होईल की खरंच आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आणि प्रेमाखातर एकमेकांच्या आवडीच्या गोष्टी केल्या ना तर त्रास होत नाही. आणि सपना म्हणाली, असं का? मग खा ना, तुम्ही घाबरताय कशाला? रोहित मला घाबरत नाही, पण मी पहिल्यांदा खातोय ना. हे मला खाता येत नाही. आणि राहुल म्हणाला, आण इकडे, मी देतो तुला सोलून. तशी सपना लगेच म्हणाली, राहुल, अहो तुम्ही खा. भाऊजी, मी देते ना तुम्हाला सोलून मासे, आणा इकडे. आणि रोहित म्हणाला, कशाला? माझी बायको आहे ना, तिला बनवायला येतं म्हणजे स्वतः सुद्धा येत असेल. राणी, देशील ना मला मासे सोलून? आणि राणी म्हणाली, हो. मग तिनं रोहितला प्रत्येक माशातला एक ना एक काटा काढून त्याच्या प्लेटमध्ये ते ठेवलं. आणि तरीही रोहितची हिंमत होत नव्हती मासा खाण्याची. आणि मल्हारराव हसून म्हणाले, सुनबाई, आता पहिला घास सुद्धा तूच भरव, म्हणजे त्याची सुरुवात होईल. तसे सगळे हसले आणि राणीनं सुद्धा माशाचा पहिला घास उचलला आणि रोहितच्या तोंडाकडे नेला. आणि रोहितने सगळ्यांकडे बघितलं आणि कसं तरीच तोंड केलं आणि तो घास खाल्ला. आणि तोंडाला आडवा हात लावून आतल्या आत तो घास घोळवत घोळवत राहिला. आणि त्यालाही ती चव चांगली लागली बरं का. त्याला माशांची ॲलर्जी होती, पण आता हे खाल्ल्यानंतरच कळणार होतं. चव तर छान लागली आणि त्यानं ते सगळं खाल्लं. आणि राणीला म्हणाला, आणखीन एक दे आणि सोलून दे. जानकी आता हसत होती. आणि राहुल म्हणाला, बरं का गं आई आणि बाबा, काल ना रोहितसाठी चिठ्ठीसुद्धा आली होती डब्यातून. आणि कोणतं तरी एक मोस्ट रोमॅन्टिक कपल आहे बरं का आपल्या घरामध्ये. आणि माझाही विश्वास बसत नाही की हे कपल योगायोगानं एकत्र आले की काय. लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा इतकं प्रेम नसतं, इतकं प्रेम आहे या दोघात. आणि आता खरंच त्यांचा पिच्छा तुम्ही सोडा. आणि रोहित खाता खाताच बोलला आणि म्हणाला, बरोबर दादा बोलतोस तू. आणि झालं. रोहितला खाता खाता बोलल्यामुळे ठसकासुद्धा लागला. आणि जानकी कासावीस होऊन तिच्या जागेवरून उठली. पण राणी लगेच म्हणाली, आई तुम्ही थांबा, मी देते पाणी. आणि तिनं लगेच रोहितला पाणी दिलं. तरीही त्याचा ठसका राहीना. पटकन राणी हात धुवून आली आणि त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला लागली. आणि रोहितला बरं वाटायला लागलं. पण ती अशी पाठीवर हात फिरवत होती आणि त्याच्यासुद्धा शरीरात उष्णता निर्माण व्हायला लागली. आणि राणी अशी आईसारखी त्याची काळजी घेते म्हणून जानकीला फार समाधान वाटत होतं. एका आईला आणखीन काय हवं असतं? आपल्या मुलानं सुनेनं एकमेकांची खूप काळजी घ्यावी, एवढंच तर हवं असतं. आणि राणी आणि रोहित एकमेकांना इतकं सहज टच करायचे की आता त्यात कसलाही संकोच नव्हता. आणि बघणाऱ्याला सुद्धा काही वाटत नव्हतं. मग आता सगळ्यांचं जेवण झालं. या तिघीसुद्धा जेवल्या. आणि सपना मासे खाऊन म्हणाली, वा वा राणी, खरंच राहुलनं तुझी तारीफ केली ना ती बरोबर आहे. आणि जानकीला सुद्धा ते जेवण आवडलं. आणि सपना म्हणाली, राणी, आता ना नॉनव्हेजचे सगळे प्रकार तू करायचे. आणि राणी हसून म्हणाली, हो ताई, हरकत नाही. आणि मग जेवणं झाली. आणि जानकी दोघींना म्हणाली, मुलींनो, आता दिवाळी जवळ येत आहे आणि आपल्याला खरेदीला सुरुवात केली पाहिजे. आणि सपना म्हणाली, हो आई, आपण लिस्ट बनवूया. आणि मग आपल्या आपल्या खोलीत सगळे आराम करायला गेले. आणि जानकी राणीला म्हणाली, राणी, त्याला जर त्रास व्हायला लागला तर बडीशेप खायला दे. तो म्हणतोय त्रास होणार नाही, असं त्याला कॉन्फिडन्स आहे. पण तशी सपनामध्येच म्हणाली, आई, अहो होतच असतो त्रास. आता प्रेम आहे म्हणून विष पिलं आणि विषाचा परिणाम होणार नाही असं कधी होईल का? जीव जाणारच ना. आणि आता सपना असं बोलली आणि राणीला ते नाही आवडलं. पण राणी गप्प बसली.
आणि तीही बेडरूममध्ये आली. रोहित आता खुर्चीतच बसला होता आणि राणी त्याला म्हणाली, सर बडीशोप खा ना, तुम्हाला त्रास नाही होणार. आणि रोहित म्हणाला, आता किती खाऊ, नको मला. अँड आय होप की मला काही नाही व्हावं, नाहीतर घरच्यांना वाटेल की मी खोटं बोललो आणि आपले एकमेकांवर प्रेमच नाही. राणी म्हणाली, सर मी नको म्हणत होते ना, तर का हट्ट करून खाल्लेत मासे. रोहित म्हणाला, पण आधी तूच खा म्हणालीस ना, त्यात प्रेम आहे की नाही हे दाखवायचं होतं मला, मग काय करणार. राणी म्हणाली, सर घरच्यांनाही प्रेमाचं नाटक करून दाखवणं इतकं इम्पॉर्टंट आहे का हो, जे तुम्ही जीवाशी खेळताय. रोहित म्हणाला, हो मग विश्वास बसला पाहिजे त्यांचा आपल्यावर, नाहीतर तुला माहीत नाही माझी आई काय चीज आहे. तुझ्या आधी मला सोलून काढील माशासारखा. आणि माशांचा जसा सांगाडा ठेवला होता ना सोलून सोलून, तसा माझा सांगाडा राहील. तशी राणी हसली आणि म्हणाली, सर त्यांनी तुम्हाला इतकं खाऊ पिऊ घातलं, दूध तूप घालून तुमचे लाड करून वाढवलं, इतके छान राजबिंड केलंय तुम्हाला, ते सोलून काढण्यासाठी थोडीच. उगीच कॉलेजमधल्या मुली तुमच्यावर मरत नाहीत. आणि काय माहीत अशा वेड्यासारख्या का करतात. आणि रोहित म्हणाला, का म्हणजे आहेच मी हँडसम, तुला वाटत नाही का. राणीनं आता त्याच्याकडे थोडं तिरक्या नजरेने बघितलं आणि म्हणाली, मला माहीत नाही. आणि रोहित म्हणाला, चल चल, ते मान्य करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं, म्हणे माहीत नाही. आणि अशाच त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि रोहितला अंगाला खाज यायला सुरुवात झाली, उलटीसुद्धा व्हायला लागली आणि तो पळतच बाथरूमकडे गेला. राणी आता घाबरली आणि सर काय होतंय, सर तुम्हाला त्रास होतोय का, आई आई यांना त्रास होतोय, असं म्हणून राणी ओरडायला लागली. तसा रोहित पाठीमागे वळला आणि त्यानं तिचं तोंड पकडलं आणि म्हणाला, मूर्ख आहेस का, ओरडू नकोस, मला काहीही झालेलं नाही. राणी घाबरून म्हणाली, काहीही कसं झालेलं नाही, तुम्हाला उलटी होते ना आणि त्रास होतोय ना. आणि रोहित आता खूप हसायला लागला आणि म्हणाला, घाबरवलं की नाही, काय तू पण, मला त्रास होतो हे जरसं कळलं तसं तूही गृहीत धरलं ना की मला त्रास होणारच आणि माझ्यावर लक्ष ठेवूनच आहेस, हो की नाही. राणीनं आता थोडेसे गाल फुगवले आणि म्हणाली, सर म्हणजे तुम्ही मस्करी करता का, जाऊ दे, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. असं म्हणून ती जाण्यासाठी वळली. इतक्यात त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि थांबवून पुन्हा पाठीमागं घेतली. राणीनं त्यानं पकडलेलं त्याच्या हाताकडे बघितलं आणि रोहितनं सुद्धा हात सोडला आणि म्हणाला, सॉरी, पण तुला मला हे दाखवून द्यायचं होतं की आपण जर एखाद्या गोष्टीकडे सतत लक्ष देत बसलो ना तर तीच गोष्ट आपल्याला आपल्या आसपास घडताना दिसते. आणि जरी त्रास झाला ना तरीसुद्धा इतका जास्त होत नाही. खूप लहानपणी झाला होता गं, त्यानंतर मी फिश खाल्लीच नाहीत, आत्ताच खातोय. आणि त्रास होईल की नाही हे सुद्धा माहीत नाही, कारण जो त्रास होत होता तो लहानपणी, आता तर मी मोठा झालोय ना. आणि राणी कुणालाही कळता कामा नये मला त्रास झालेला, समजलं. राणी म्हणाली, सर आता यात लपवण्यासारखं काय आहे आणि जीवाशी खेळायचं का. मला नाही पटत. रोहित मला, अगं मी फारच ठामपणे म्हणालो ना, प्रेमाने खाल्लं आणि प्रेमाने दिलं तर त्रास होणार नाही. मग मला त्रास झाला तरीसुद्धा बाहेर सांगायचं नाही, कारण वहिनी टपलेलीच आहे आपल्या प्रेमाचे वाभाडे काढायला. तसं राणीनं त्याच्याकडे रोखून बघितलं आणि रोहित त्याचा शब्द दुरुस्त करत म्हणाला, म्हणजे आपल्या खोट्या लग्नाला उघडं पाडायला, असं म्हणायचं होतं. मग राणी आता तिथून निघाली आणि टेबल खुर्चीत अभ्यास करत बसली. मग आता सायंकाळ होत आली. नुकत्याच 8 वाजत होत्या. आल्हाददायक हवा सुटली होती. दिवस थंडीचेच होते आणि रोहितला थोडी थोडी अंगाला खाज यायला लागली. रोहित आता माकडासारखा खाजवायला लागला, थोडं इथे थोडं तिथे, आणि त्याचा ब्रेक डान्स सुरू झाला. आता राणीने ते बघितलं आणि म्हणाली, सर आता नाटक करू नका, मला माहीत आहे तुम्ही माझी मस्करी करत आहात. आणि रोहित त्याची पोट खाजवत म्हणाला, नाही गं राणी, अगं खरंच मला त्रास व्हायला लागला आहे. राणी म्हणाली, जा जा, अजिबात माझा विश्वास नाही तुमच्यावर. आणि रोहित आता तिच्यावर चिडला
आणि म्हणाला, नॉनसेन्स, आता मी खरंच बोलतोय ना, मला थंड हवा पाहिजे शरीराला, असं म्हणून तो शर्ट काढायला लागला. तसं राणीनं डोळे झाकून घेतले आणि म्हणाली, सर इथे कशाला शर्ट काढता? आणि रोहित आता म्हणाला, ओके मी टेरेसवर जातोय. रोहित पळतच टेरेसवर गेला थंड हवा घेण्यासाठी आणि तिथं जाऊन त्यानं त्याचा टी शर्ट काढला आणि पुन्हा खाजवायला लागला. त्याच्या पोटावर, हातावर, पाठीवर आता लाल लाल फोड यायला लागले होते आणि बराच वेळ तो तिथेच होता आणि राणीला वाटलं, खरंच सरांना त्रास होतोय काय? चुकलं माझं, उगीच त्यांना खायला लावलं. आणि ती आता लाजत लाजत हळूच गेली टेरेसवर आणि नेमकं तिला वर जाताना सपनानं बघितलं. आणि यावेळी ती का जाते टेरेसवर हे बघण्यासाठी ती सुद्धा मागे गेली. आणि रोहित आता या भिंतीला टेक, त्या भिंतीला टेक असं करून पाठीला खाजवत होता पाठीमागे. फार म्हणजे फार अस्वस्थ अवस्था झाली होती त्याची. गोरा गुमटा रोहित खाजवून खाजवून लाल भडक झाला होता. आता राणीनं सगळा लाज संकोच सोडली, त्याला बघितलं आणि म्हणाली, अरे बापरे सर, अहो किती त्रास होतोय तुम्हाला? आणि रोहित मला, गप्प बस, ओरडू नकोस. आता सगळ्यांना वाटेल की आपलं प्रेम खोटं आहे. राणीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, काय तो तुमचा चंग कुणाच ठाऊक, मला सांगा ना, मी काय करू? माझ्यामुळे झालं हे सगळं. आणि रोहित म्हणाला, ए बाई तू शांत बस फक्त, बाकी काही करू नको. आता रोहितचे दोन्ही हात सुरू होते आणि आता सगळं नेमकं टेरेसवर. सपना नेमकी टेरेसच्या दारात आली आणि तिचा फोन वाजला. ती रिंग रोहितनं राणीनं ओळखली आणि रोहित म्हणाला, आता काही खरं नाही, आता यांना कळणार की मला त्रास झाला आणि या सगळीकडे बोबाटा करत फिरणार की आपलं एकमेकांवर प्रेमच नाही. आणि सपना आता टेरेसचा दरवाजा उघडून आत येणार इतक्यात रोहितनं समोरासमोरच राणीला उघड्या अवस्थेतच घट्ट मिठी मारली आणि तिचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या पाठीभोवती गुंडाळले आणि तिला हातानेच खुणावत म्हणाला, माझ्या पाठीला तुझ्या नखांनी खाजव. पण आता राणीला कसलं म्हणजे कसलंच भान नव्हतं. आणि हे काय केलं सरांनी? चक्क समोरासमोर घट्ट मिठी, त्यात तो पूर्ण उघडा. आणि रोहितची अवस्था तर ते सगळं काही फिलिंग करण्याची नव्हती, कारण तो खाजीनं पार बेजार झाला होता. पण राणी मात्र आता त्याची स्वतःची उरली नव्हती. तिने आता घट्ट डोळे झाकून घेतले होते आणि हाताच्या मुठी तशाच आवळलेल्या होत्या. रोहितनं सुद्धा तिला मिठी मारली होती, पण हाताच्या मुठी आवळलेल्या होत्या. आणि सपनानं नेमकं ते नुसतं रोमॅन्टिक नाही, मोस्ट रोमॅन्टिक दृश्य बघितलं आणि ती फार फार लाजली. आणि असं टेरेसवर येऊन इतकं रोमॅन्टिक होणे, इतकं प्रेम आहे का यांच्यात? यांना बेडरूमसुद्धा कमी पडते की काय, असं तिला वाटलं. आणि रोहित मुद्दाम राणीच्या कानात म्हणला, राणी आय लव्ह यू. आणि त्याच्या ओठांचा तिच्या कानाला स्पर्श झाला आणि तिच्या शरीरात शिरशिरी उठली. राणी लाजून लाल झाली आणि सपनाला आता हे सगळं बघू वाटत नव्हतं. ती पटकन खाली निघून गेली आणि ती गेली हे कळलं रोहितनं राणीला मिठीतून सोडलं. पण राणी शॉक लागलेल्या अवस्थेत तशीच उभा होती आणि तिला हे सगळं काय चाललंय ते कळत नव्हतं. आणि तो तिला म्हणाला, अगं बघतेस काय, चल पटकन खाली. राणी खाली चल असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि गुपचूप खोलीत घेऊन आला आणि बडीशोप खाल्ली, पित्ताची गोळीसुद्धा खाल्ली आणि मग थोड्या वेळानं त्याला बरं वाटलं. राणी मात्र आता अजूनही तशीच त्याच्या स्पर्शानं अस्वस्थ होऊन उभा होती. आणि तो तिला म्हणाला, आता तुला काय झालं, भूत बघितल्यासारखी अशी का उभा आहेस? आणि राणी काही नाही म्हणाली आणि बाहेर निघून गेली. इतक्यात तिच्या आईचा फोन आला आणि आई म्हणाली, राणी अगं कशी आहेस? आणि मी पण काय विचारते, आता माझी तुला आठवण येत नाही म्हणजे चांगलीच असशील की. रोहित खूप प्रेम करतात ना गं तुझ्यावर, ते दिसतं मला. आणि दिवाळी येते आता, येशील ना? राणी आता म्हणाली, आई मी तुला नंतर फोन करू का गं? असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि तिला आता वारंवार तेच दृश्य आठवायचं. आणि राणीचे डोळे आता शांत शांत होत होते आणि तिचे डोळे हसायला लागले होते. आणि बहुतेक राणीला रोहितचा स्पर्श आवडायला लागलेला होता. पण त्याच्या स्पर्शानं तिला काहीतरी होतंय
याची कल्पना रोहितला नव्हती. त्याला तर सगळं नाटकच वाटायचं. मग राणी बराच वेळ अशीच बाहेर होती आणि आता राहुलच्या रूममधून तिला आवाज आले. राहुलनं सपनाला मिठी मारली होती आणि सपना लाडातच म्हणाली, राहुल जा तिकडे, आता जवळ येता का? आज संडे होता, तुम्ही मला कुठेच घेऊन नाही गेला. आणि राहुल डोकं खाजवत म्हणाला, सपना प्लीज तेवढं समजून घे ना. आणि मी काय म्हणतो, आता आपण थेट जाऊया पुत्रकामेष्टी यज्ञ करायला. आणि सपना म्हणाली, नको ना राहुल, इतक्या लवकर, आपण थोडंसं वेट करूया. आणि राहुल म्हणाला, का का वेट करायचा? ऑलरेडी लग्नाला 8 महिने होत आले. जर तुला दिवस गेले तर लग्नाला 1.5 ते 2 वर्ष होतील. तेव्हा कुठे बाळ येईल हातात. आईच्या बाबांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. आणि आपलं झालं की रोहितसुद्धा तसा विचार करेल ना मुलाचा. असं म्हणून त्यानं सपनाच्या कमरेत हात घातला आणि जवळ ओढत तिचा गाऊन काढायला लागला. त्यानं तिचा हळूच कान चावला आणि सपना म्हणाली, हळू न राहुल, आणि खूप हसायला लागली. आणि राहुल म्हणाला, आता तुला सोडणार नाही सपना, आय लव्ह यू. त्यानं असं म्हणून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आणि तिचे सगळे मादक आवाज रूममधून बाहेर येत होते आणि ते सगळं राणीनं ऐकलं. आणि तिला पुन्हा कसं तरी व्हायला लागलं आणि उगीच इथे आले असं तिला वाटलं. आणि ती पुन्हा बेडरूममध्ये गेली. आणि रोहित म्हणाला, बरं झालं आलीस, पटकन दरवाजा लाव, तू वर झोप, मी खाली झोपतो. राणी म्हणाली, सर तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही वर झोपा ना. आणि रोहित म्हणाला, नाही, नियम म्हणजे नियम. असं म्हणून तो खाली झोपला. आणि राणी म्हणाली, मग आणखीन एक नियम आहे, जो खाली झोपेल त्याच्याकडे ब्लँकेट. नियम म्हणजे नियम. असं म्हणून तिनं ब्लँकेट दिलं आणि तिने तिची कॉटनची साडी घेतली. आणि रोहित म्हणाला, माझे शब्द मला फिरवतेस का? आता उद्या आणखीन एक ब्लँकेट आणतो आणि चोरून चोरून वापरूया, आईला ते दिसू द्यायचं नाही. मग आता ते दोघेही झोपले आणि सकाळी उठून रोहित एकदम टाकाटक झाला आणि त्याला त्रास झालाच नाही असं सगळ्यांना वाटलं. आणि खरंच रोहित आणि राणीचं एकमेकांवर प्रेम आहे हे पटलं. आणि आता त्याला टिंगूचा फोन आला आणि तो म्हणाला, रोहित साल्या, किती दिवस झालं, कशात अडकला आहेस रे? लग्न बिग्न केलं नाहीस ना? तसा रोहित दचकला आणि म्हणाला, ए नाही रे, असं काहीच नाही, मी का लग्न करेन? आणि टिंगू म्हणाला, ते जाऊ दे, पण ऐक ना, बर्थडे आहे, ये ना संध्याकाळी. माझ्यावर इतकी वाईट वेळ आली आहे की माझ्या मित्रांना आठवण करून द्यावी लागते की माझा बर्थडे आहे. आणि रोहित मला ओके येतोय. मग रोहित कारखान्यावरून तसाच तिकडे गेला. आणि आता मित्रांच्या नादानं त्यानं ड्रिंक केली. आणि जरा जरा म्हणता म्हणता थोडी जास्त झाली. रोहितचे पाय जागेवर होते पण जीभ मात्र घसरत होती. आणि आता रात्रीच्या 12 वाजून गेले आणि तो घरी आला. त्यानं दरवाजा वाजवला आणि राणीनं दरवाजा उघडला. तसा तिला त्याच्या तोंडाचा वास आला आणि ती म्हणाली, सर तुम्ही दारू पिला? आणि रोहित म्हणाला, पार्टी होती, थोडंसं चालतं. असं म्हणून तो बेडवर बसला आणि त्याचं डोकं पकडून सोडायला लागला. राणीला आता झोप आली होती आणि तो झोपत नव्हता. आणि नशेत हा जवळ आला तर अशी तिला भीती वाटली. आणि ती त्याला घाबरत घाबरत म्हणाली, सर झोपा की, खूप रात्र झाली. तसं रोहितनं त्याच्या नशील्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, हे घर आहे ना, मग इथे मला फक्त अहो म्हणायचं, नाहीतर आईला न सांगेन. आणि राणी लगेच म्हणाली, अहो झोपा की. आणि रोहित आता स्वतःशीच हसला नशेमध्ये आणि म्हणाला, इथे ये आणि माझं डोकं चेप, थोडंसं दुखतंय, मग झोप लागेल. असं म्हणून बेडला पाठीमागं टेकला आणि राणी त्याच्याजवळ उभा राहिली आणि दोघात खूप अंतर ठेवून तिनं त्याचं डोकं चेपायला सुरुवात केली. आणि रोहित तिचा हात डोक्यावर दाबत म्हणाला, आणखीन नीट दाब. आणि राणी आता नाईलाजानं आणखीन त्याच्याजवळ सरकली आणि डोकं चेपता चेपता त्याचा लागला डुलका आणि तो तिच्या अंगावर कलला.
आणि राणीच्या छातीला त्याचा खांदा लागला. तशी राणी शहारली आणि रोहित नशेतच तिच्याकडे बघून म्हणाला, तू ब्रा घातली नाही का? तशी राणी फार फार दचकली आणि त्याचं डोकं सोडून दिलं आणि तिने तिच्या शरीराभोवती दोन्ही हातांनी झाकून घेतलं आणि म्हणाले, हे तुम्ही काय विचारता? आणि रोहित आता पुन्हा नशेत उठला आणि तिच्या पाठीमागं आला आणि त्याच्या चाहुलीने राणी खूप खूप घाबरून गेली आणि आता तो कपडे काढून चेक करतोय की काय, ब्रा घातली की नाही असं तिला वाटलं आणि राणी आता रडायची थोडी बाकी राहिली होती.